हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझं चॅनल सुनीता की रसोईमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने पनीर टिक्का ग्रेव्ही. ही रेसिपी तुम्ही नान किंवा रोटी जिरा भातासोबत नक्की ट्राय करा. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो पनीर घेतले आहे. पनीरचे छोटे काप करून घेतले आहे. चला तर पनीरला आपण फ्राय करून घेऊया. तेल टाकून घेऊ पनीर फ्राय करायला. तेलाला गरम होऊ द्यायचं आहे. यामध्ये पनीर टाकून घेऊया. पनीरला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. तुम्ही पाहू शकता पनीर थोडं ब्राऊन झालं आहे. तर आपण आता काढून घेऊया. आता ह्या तेलामध्ये आपल्याला मसाले पण भाजून घ्यायचे आहे. अगोदर कांदे टाकून घेऊ. इथे 4 ते 5 कांदे घेतले आहे. ते आपण भाजून घेऊया. कांद्याला पण चांगले भाजायचे आहे. ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांद्याला भाजून घेऊया. कांदे आपले छान फ्राय झाले आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊ. टोमॅटो 4 आहे. टोमॅटोला जास्त फ्राय नाही करायचं आहे. थोडे नरम पडेपर्यंत फ्राय करायचे. आता यामध्ये टाकू आपण 10 ते 12 लसणच्या पाकळ्या आहेत आणि 1 चम्मच जिरा आहे आणि हे लाल मिरची आहे. याला 5 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजू द्यायचं. तुम्ही पाहू शकता छान असं फ्राय झालं आहे. आता आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर मसाल्याला बारीक करून घेऊ. मसाल्याला छान असं बारीक करून घेतला आहे. सुहानाचा पनीर टिक्का मसाला घेतला आहे. आता आपण याला तयार करून घेऊ. तर मसाल्याला आपण बाउलमध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये दूध टाकून मिक्स करू. असं छान मिक्स करून घ्यायचं. तर हा आपला मसाला तयार झाला आहे. तर चला आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. तर अगोदर आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ. तेल गरम होऊ द्यायचं. यानंतर टाकू तेजपत्ता, वाटलेला मसाला टाकून घेऊ. हा मसाला जास्त शिजवायचाच नाही आहे. आपण अगोदरच भाजून घेतला आहे त्यामुळे.
आता टाकून घेऊ. यामध्ये लाल तिखट आहे 2 चम्मच, धनिया पावडर आहे 1 चम्मच आणि हा पनीर मसाला आहे. हळद आहे अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ आहे आणि गरम मसाला आहे. तर हे आपण यामध्ये टाकून घेऊ. आता टाकून घेऊ आपण पनीर टिक्का मसाला आहे सुहाणाचा. असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला 2 ते 3 मिनिट वाफेवर शिजू द्यायचं झाकण ठेवून. आता यामध्ये आपण वाटणातच पाणी सोडून देऊ. आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं. तुम्ही पाहू शकता छान असं मसाल्याने तेल सोडलं आहे. मसाला आपला शिजला आहे. आता यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया. आणि याला मसाल्यामध्येच आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवू. तर पाहू शकता छान अशी तर्री आली आहे. आता यामध्ये आपण क्रीम टाकून घेऊया. आणि थोडी कोथिंबीर. तर तयार आहे आपली पनीर टिक्का ग्रेव्ही. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.